नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम 2026 PYQ ॲनालिसिस ज्या आहे तर अतिसंभाव्य प्रश्नांचा महायज्ञ याच्यामध्ये एक आनंदाची बातमी तुम्हाला अशी आहे की तुमच्या याच्यामध्ये 45 जागा ज्या आहे तर त्या वाढलेल्या आहे। पहिले 109 जागासाठी MPSC ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम घेत होती, आता तुम्हाला 45 जागा वाढलेल्या आहे। याच्यामध्ये आता टोटल 154 जागासाठी ही एक्झाम असणार आहे। तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या एक्झाममध्ये आपण जे प्रिवियस इयर क्वेश्चन्स जे आहे जे मागच्या वर्षी विचारले असतील किंवा जे अतिसंभाव्य क्वेश्चन्स आहे जे एक्झामला येऊ शकताय तर त्याचं सगळं ॲनालिसिस आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहे। तर PYQ ॲनालिसिस मध्ये चला तर मग सुरू करूया आजचं आपलं PYQ ॲनालिसिस। आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे इथं नार्कोटिक ड्रग इज। आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे कोका, ओपियम, चरस आणि डॉक्झॅप्रॅम। आता याच्यामध्ये नार्कोटिक ड्रग जो आहे तर प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे की नार्कोटिक ड्रग हा शेड्यूल X चा आहे। शेड्यूल X मध्ये तुमचं काय येतंय नार्कोटिक येतंय। पण आता क्वेश्चन्स मध्ये विचारल्यानंतर आता ऑप्शन्स तुम्हाला खूप सिमिलर दिलेले असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामधून करेक्ट आन्सर जे आहे तर ते फाइंड आउट करायचंय। आता नार्कोटिक म्हटलं की सगळ्यात पहिले तुमच्या डोळ्यासमोर जर काही येत असेल तर ते ओपियम। ओपियम जो आहे तर तो तुमचा काय नार्कोटिक डेरिव्हेटिव्ह आहे, हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे। आता बाकीचे काय आहे किंवा त्याचं पण एक्सप्लेनेशन आपण इथं डिटेलमध्ये पाहू। आता बाकीचे पहा, आता आन्सर दिलेलं आहे, आन्सर तुमचं बी जे आहे ओपियम तर ते करेक्ट आन्सर दिलेलं आहे। आता बाकीचं जे आहे तर ओपियम म्हटलं तर नार्कोटिक ॲनाल्जेसिक म्हणून पेन रिलीफ मध्ये यूज केलं जातं। आता ज्या कंडिशन्समध्ये एक्स्ट्रीम पेन असतो त्या कंडिशन्समध्ये नार्कोटिक ॲनाल्जेसिक यूज होतंय। त्याच्यानंतर पहा तुमचं जे दोन डेरिव्हेटिव्हज आपण खाली पाहिले कोका आणि चरस जे आहे तर ते काय तुमचे हॅलोसिजेनिक मध्ये यूज होतंय। हॅलोसिनेजिक डेरिव्हेटिव्हज आहे कॅनाबिनिज जो आहे तो हॅलोसिजेनिक डेरिव्हेटिव्हज आहे। आणि जो तुमचा लास्ट ऑप्शन आपण आता पाहिला होता डॉक्झॅप्रॅम तर तो तुमचा रेस्पिरेटरी स्टिम्युलंट आहे, तो तुमचा रेस्पिरेटरी स्टिम्युलंट म्हणून यूज होतोय, तर तो नार्कोटिक नाहीये। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला ऑप्शन्स दिलेलं आहे तर त्याच्यामधले बाकीचे ऑप्शन्स पण कशासाठी यूज होत आहे किंवा त्याचा काय यूज आहे तर ते व्यवस्थित लक्षात ठेवू शकताय। तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करेक्ट आन्सर समजलं इथं ओपियम जो आहे तर ते त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे। नार्कोटिक म्हटलं का ओपियम नार्कोटिक ॲनाल्जेसिक मध्ये येते, पेन रिलीव्हसाठी यूज करतोय। शॉर्ट टिप्स पण आपण इथे दिलेले आहे, मग याच्यामध्ये ॲनाल्जेसिक किंवा पेन किलर। आता जनरली पेन किलर म्हटलं की तुमच्या समोर लगेच पॅरासिटामॉल येईल। आता पॅरासिटामॉल जे आहे तर ते पण पेन किलर आहे, पण ज्या कंडिशन्समध्ये एक्स्ट्रीम पेन जिथं होतोय तर तिथं फॉर एक्झाम्पल एखादी सर्जरी झाली आहे किंवा एखादी इंजुरी झाली, एखादी ॲक्सिडेंटल केस आहे तर तो जो काही पेन असतोय तर तो एक्स्ट्रीम लेवलचा असतो। तर त्या कंडिशनला ट्रीट करण्यासाठी जनरली तुमचं ओपियम डेरिव्हेटिव्ह कंटेनिंग जो आहे तर ते नार्कोटिक यूज होत आहे। त्याच्यानंतर चरस आणि कोका जे आहे तर ते हॅलोसिनेशन्स किंवा स्टिम्युलेशनसाठी जनरली यूज होत आहे। त्याच्यानंतर पहा आता इथं जर तुम्हाला अशा प्रकारचे आपण इथं MPSC जी ग्रुप बी ची एक्झाम आहे ड्रग इन्स्पेक्टरसाठी कंडक्ट केली जाते, तर त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक बॅच जे आहे तर ती तुमच्यासाठी इथं लॉन्च होते 499 च्या फीजमध्ये 3 महिन्यासाठी व्हॅलिडिटी असणार आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स असतील, तर ते रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड कितीही वेळ पाहू शकता, एक वेळेस दोन वेळेस। त्याच्यानंतर एक्झाम ओरिएंटेड ई बुक्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे। त्याच्यानंतर प्लस 50 टेस्ट विथ डिटेल सोल्युशन्स, जसं आपण आता पाहतोय तर त्या टेस्ट सिरीज तुम्हाला 50 टेस्ट सिरीज आणि त्याचं डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन्स तुम्हाला असणार आहे। हे टेस्ट सिरीज तुम्हाला 175 प्लस मार्क टार्गेट तुम्हाला अचीव करून देऊ शकते। तर सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट कमी टाइम पिरियडमध्ये तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरची तयारी जी आहे तर ती उत्तमरित्या करू शकताय। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करण्याची गरज नाही। आपण ह्या सगळ्या जो काही सिलेबस दिलेला आहे तर त्या सिलेबस मधला MCQs असतील PYQ असतील तर त्या सगळ्या गोष्टी आपण विथ एक्सप्लेनेशन इथं ह्या बॅचमध्ये घेणार आहे आणि एकदम फास्ट ट्रॅक तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट ह्या पर्टिक्युलर बॅचमधून मिळणार आहे। चला तर नेक्स्ट आपला MCQ आहे ऑल ऑफ द फॉलोइंग आर सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस।
एक्सेप्ट. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MPSC म्हटलं, MPSC एक्झाम कंडक्ट करताना खूप सगळ्या कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये MCQ दिसताना सोपेच असतंय आणि त्याचा आन्सर फाइंड आउट करणं पण सोपंच असतंय. फक्त तुम्हाला काय केलं जातंय, एक्सेप्ट असेल किंवा नॉट असेल तर हे जे शब्द आहे तर हे काय करताय, कन्फ्युजन करताय. तर त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस वाचताय तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या की तुम्हाला विचारलं काय, त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर्स जे आहेत ते फाइंड आउट करायचं असतं. आता ऑप्शन्स पहा, ॲमोबार्बिटल, मेप्रोबार्मेट, बार्बिटल आणि ऑल ऑफ दी अबो. आता याच्यामध्ये तुम्हाला सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस मध्ये सगळेच काय आहे, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहे. मग त्याच्यामुळे तुमचा आन्सर्स काय असणार आहे, ऑल ऑफ द अबो. हे ॲमोबार्बिटल्स असेल, मेप्रोबार्मेट्स असेल किंवा बार्बिटल्स, हे सगळे कशामध्ये येत आहे, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस येत आहे. फक्त याच्यामध्ये थोडे काही डिफरन्सेस आहे, तर त्या आपण ह्या आन्सरच्या डिटेल्स एक्सप्लेनेशन्स मध्ये पाहू. आता पहा, बार्बिच्युरेट्स म्हटलं, ॲमोबार्बिटल्स काय आहे तुमचं, बार्बिच्युरेट्स डेरिव्हेटिव्ह आहे. तर एक सेडेटिव्ह हिप्नोटिक कॅटेगरी मधलं पर्टिक्युलर ॲमोबार्बिटल ड्रग्स आहे. जनरली सायकोट्रॉपिक्स मध्ये सायकोट्रॉपिक म्हणून पण यूज होत आहे. त्याच्यानंतर पहा, सेकंड मेप्रोबार्मामेट, हे काय अँजिओलायटिक सेडेटिव्ह आहे, अँजिओलायटिक सेडेटिव्ह आहे आणि सायकोट्रॉपिक पण आहे. त्याच्यानंतर थर्ड वन पहा, बार्बिटल किंवा त्याला आपण बार्बिच्युरेट्स म्हणतोय आणि ते सायकोट्रॉपिक पण आहे. तर त्याच्यामुळं जे काही आन्सर्स आपल्याला क्वेश्चन्समध्ये ऑप्शन्स दिलेले होते तर त्या सगळ्यामध्ये काय आलंय, तुमचं सायकोट्रॉपिक आहे. मीन्स तुमचं आन्सर जे आहे तर ती काय डी असणार आहे, ऑल ऑफ दी अबो. मीन्स काय करता येतं, एक्झाम मध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन कसं होतील अशा प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला मोस्ट ऑफ असणार आहे. आता काही टिप्स पण दिले आहे पहा. आता बार्बिच्युरेट्स असेल, अँजिओलायटिक्स जो आहे तर तो कशाच्या अंडर येतोय, तर तो सायकोट्रॉपिक रेग्युलेशन्स असेल तर ते त्याच्या अंडर येतोय. तर त्याच्यामुळं तुमचं आन्सर जे आहे तर ते ऑल ऑफ द अबो असणार आहे. तर समजलं आहे. चला आता नेक्स्ट MCQ पाहू. आता तुम्हाला इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली एक्झाम ज्याच्या रिलेटेड आहे तर त्या ड्रग इन्स्पेक्टर इज अपॉइंटेड अंडर सेक्शन. ड्रग इन्स्पेक्टर कोणत्या सेक्शनच्या अंडर अपॉइंट होतोय, तर सिंपल तुम्हाला हा क्वेश्चन्स विचारला आहे आणि त्याचे वेगवेगळे सेक्शन्स तुम्हाला ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे. आपली एक्झाम जे आहे तर ती कोणत्या सेक्शनच्या अंडर येते तर हे माहिती असणं खूप कॉमन आहे किंवा महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये पहा, सेक्शन 19 दिलंय, सेक्शन 42 असेल, देन सेक्शन 21 आहे आणि सेक्शन 30 दिलेलं आहे. आता ड्रग इन्स्पेक्टर जो आहे तर तो तुमच्या 21 सेक्शनच्या अंडर अपॉइंट होतोय आणि बाकीचे जे सेक्शन्स आहे तर त्याच्या सेक्शन्समध्ये पेनल्टीज ज्या आहे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड असेल किंवा पेनल्टीज मोस्ट ऑफ त्या बाकीच्या सेक्शनमध्ये दिलेल्या असतात. चला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सांगतो. आता आपला आन्सर काय तुमचं, सेक्शन 21 तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. सेक्शन 21 काय कशामध्ये येतंय, याच्यामध्ये पहा, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट स्पेशली ऑथरायझेस अपॉइंट ऑफ इन्स्पेक्टर्स. आता सगळ्यात महत्त्वाचं, ड्रग इन्स्पेक्टर मध्ये जो DNC ऍक्ट 1948 असेल, DNC ऍक्ट 1940 आणि त्याचं त्याच्यामध्ये त्याच्या अंडर हा जो सेक्शन आहे तर तो 21 सेक्शन येतोय आणि हा काय करतोय, ड्रग इन्स्पेक्टरला अपॉइंट करतोय. त्याच्यानंतर पहा, मग बाकीचे जे सेक्शन पाहिले होते आपण, मग त्याच्यामध्ये ते सेक्शन कशाचे रिलेटेड होते, मग त्याच्यामध्ये पेनल्टीज असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोव्हिजन्स त्या सेक्शनमध्ये दिलेल्या असतात. पेनल्टीज किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोव्हिजन्स ज्या आहे तर त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. समजतंय. त्याच्यानंतर ज्या काही अपॉइंटमेंट असेल, एक सिंपल टिप दिलेली आहे खाली तुम्हाला. आता जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही वेगळं अपॉइंटमेंट विचारली ड्रग इन्स्पेक्टरची तर मोस्ट ऑफ अपॉइंटमेंट ज्या आहे तर त्या सेक्शन 21च्या अंडर दिलेल्या आहे. समजतंय. अपॉइंटमेंट ज्या आहे तर त्या सेक्शन 21च्या अंडर दिलेल्या आहे. बाकीच्या ज्या आहेत तर त्या बाकीच्या मध्ये पेनल्टीज असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड गोष्टी दिलेल्या आहे. त्याच्यामुळे सिम्पली काही अपॉइंटमेंट रिलेटेड क्वेश्चन्स आला तर तुमच्या सेक्शन 21 मध्ये दिलं आहे, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकताय. स्मार्ट टिप्स मध्ये पण ते आपण दिलेलं आहे. चला नेक्स्ट पाहू. आता याच्यामध्ये तुम्हाला समजतंय, चौथा MCQ दिलेला आहे. ओपीएम हॅज बीन अंडर लेजिस्लेटिव्ह कंट्रोल सिन्स. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेड्यूल X जो आहे, नार्कोटिक असेल किंवा नार्कोटिक मध्ये जे काही ओपीएम येत आहे तर त्याच्यावरती कंट्रोल असणं का इम्पॉर्टंट आहे, मला सगळ्यात पहिले ते सांगा. यस नार्कोटिक वरती कंट्रोल असणं का इम्पॉर्टंट आहे,
आता नार्कोटिक जे आहे तर त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या न्यूज ऐकतो की नार्कोटिकमुळं काय होऊ शकतंय किंवा त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून मोस्ट ऑफ काय होतंय की जसं मोस्ट ऑफ नार्कोटिक आपण आता पाहिलं MCQs मध्ये ओपियम एक पेन किलर किंवा ॲनाल्जेसिक मध्ये यूज होतोय, ज्याचा एक्स्ट्रीम पेन आहे. पण त्याचा काय होऊ शकतोय दुसरी बाजू जर पाहिली तर मिसयूज म्हणून ॲडिक्शन्स असेल किंवा कोणी ॲडिक्शन पर्पजसाठी यूज करू शकतोय. तर त्याच्यामुळं ना याच्यामध्ये काय झालंय, याला कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. याचं जर कंट्रोल केलं नाही तर काय होऊ शकतंय, मोस्ट ऑफ ॲडिक्शन पर्पजसाठी खूप मोठ्या प्रमाणात यूज होऊ शकतंय. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटने काय केलं, याला कंट्रोलिंग करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं 1925ला काय झालं, याच्यावरती लेजिस्लेटिव्ह कंट्रोल जे आहे तर ते सुरू झालं. 1925 पासून काय झालं, लेजिस्लेटिव्ह कंट्रोल जे आहे तर ते सुरू झालंय. याला कंट्रोल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. याला जर कंट्रोल केलं नाही तर काय होऊ शकतंय, खूप जास्त प्रमाणात लोक ॲडिक्शन ओपियमचं ॲडिक्शन्स तयार होऊ शकतंय. त्याच्यामुळं वेगवेगळ्या हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स असेल तर ते होऊ नये म्हणून याच्यावरती कंट्रोलिंग खूप महत्त्वाचं आहे. ते 1925 साली त्याचं लेजिस्लेटिव्ह कंट्रोल जे आहे तर ते चालू झालं आहे. याच्या पहा डिटेल्समध्ये दिलेलं आहे की याच्यामध्ये एस्टॅब्लिशमेंट जे आहे इंटरनॅशनल ओपियम कन्व्हेन्शन जे आहे तर ती 1925 साली झाली आहे लेजिस्लेटिव्ह कंट्रोल होण्यासाठी. त्याच्यानंतर त्याचं एक माइलस्टोन एक ग्लोबल ड्रग पॉलिसी जी आहे तर ती तयार झाली. त्यानंतर स्मार्टली तुम्ही ओपियम कंट्रोल जे आहे ओके, तर त्याच्यामध्ये 1920s किंवा 1925 पासून जे काही कंट्रोलिंग टाईमलाईन जे आहे तर ती तुम्हाला लक्षात ठेवता येऊ शकते. 1920 ते 1925च्या दरम्यान चालू झाली आहे. आणि मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये पहा तुमचा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट असेल तर तो 1940चा आहे. समजतंय की ओपियम जो आहे ओके, नार्कोटिक शेड्यूल एक्सच्या अंडर येतं आहे. तर त्याच्यामधली ही MCQ होती. याच्यावरती MCQज तुम्हाला 100% MPSC विचारणार आहे. चला तर मग नेक्स्ट MCQ पाहू. मोस्ट कॉमन साईड इफेक्ट ऑफ व्हेरापामिल. आता याच्यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये बऱ्याचशा जे काही ड्रग आहे तर त्याच्यावरचे साईड इफेक्ट जे आहे तर ते पण मोठ्या प्रमाणात विचारले जात आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे फाइंड आउट करणार आहे की व्हेरापामिल असेल तर त्याचा साईड इफेक्ट तुम्हाला इथं फाइंड आउट करायचा आहे. आता ऑप्शन फर्स्ट पहा, याच्यामध्ये ब्रॅडिकार्डिया दिलं आहे, देन सिरोसिस आहे, कार्डिक अरेथमिया आहे आणि कॉन्स्टिपेशन्स दिलेलं आहे. आता हे दोन ऑप्शन्स पाहिले तर हे तुमचं ब्रॅडिकार्डिया आणि कार्डिक अरेथमिया जर तुम्ही पाहिलं तर हे कशा हायपरटेन्शन्स रिलेटेड तुम्हाला येणार आहे. त्याच्यानंतर तुमचं कॉन्स्टिपेशन आणि सिरोसिस हे दोन गोष्टी तुम्हाला इथं वेगळ्या राहत आहे. आता इथं सिरोसिस जे आहे ते स्किन रिलेटेड डिसीज आहे सिरोसिस. त्याच्यानंतर लास्ट जो आहे तर तो कॉन्स्टिपेशन्स आहे. आता ज्यावेळेस व्हेरापामिल ड्रग दिला जातोय तर त्या कंडिशन्समध्ये काय होतंय, इंटेस्टायनल मोटिलिटी जे आहे, इंटेस्टायनल मोटिलिटी डिस्टर्ब होते आणि इंटेस्टायनल मोटिलिटी डिस्टर्ब झाल्यामुळं काय होऊ शकतंय, तुमचं कॉन्स्टिपेशन जे आहे तर ते होतंय. बोवेल मुवमेंट ज्या कंडिशन्समध्ये होत नाही किंवा कमी होते तर त्यावेळेस तुमचं काय होतं, कॉन्स्टिपेशन होतंय. आणि ज्यावेळेस व्हेरापामिल ड्रग घेतला जातोय तर त्यावेळेस इंटेस्टायनल मोटिलिटी काय होते, डिस्टर्ब होते. त्याच्यामुळे पर्टिक्युलर ज्यावेळेस व्हेरापामिल जो आहे तर तो ड्रग दिला जातोय तर त्यावेळेस कॉन्स्टिपेशनची समस्या खूप मोठ्या प्रमाणात होती. चला आता एक्सप्लेनेशन्समध्ये अजून डिटेल्स पाहूया. तुमचा आन्सर कॉन्स्टिपेशन्स डी करेक्ट आहे. आता याच्यामध्ये काय आहे, तुमचं काय करतंय, इंटेस्टायनल मोटिलिटी डिक्रीज करतंय व्हेरापामिल. त्याच्यानंतर पहा त्याच्यामुळे काय होऊ शकतं, कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर ब्रॅडिकार्डिया आहे. आता जे काही दुसरं ऑप्शन दिलेलं आहे, आता ब्रॅडिकार्डिया काय आहे तुमचं, की जे काही तुमचं हार्ट रेट आहे ओके, हार्ट रेट स्लो करतंय ओके. त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन इज मोस्ट फ्रिक्वेंट कंप्लेंट असेल किंवा व्हेरापामिल काय कशासाठी यूज होतंय, आरेथमिया किंवा आरेथमियाची जी कंडिशन्स आहे तर त्या कंडिशनला ट्रीट करण्यासाठी व्हेरापामिल ड्रग यूज होतोय. पण ड्रग ज्यावेळेस यूज होतोय तर त्या पर्टिक्युलर त्या ड्रगचं साईड इफेक्ट काय आहे, तुमचं कॉन्स्टिपेशनचं असणार आहे. त्याच्यानंतर काही स्मार्ट टिप दिलेले आहे. आता याच्यामध्ये कॅल्शियम चॅनल CCBs माहीत असेल तुम्हाला, तर कॅल्शियम चॅनल ब्लॉक काय करतंय, गटला ब्लॉक करतंय, नो मुवमेंट होत नाही आणि कॉन्स्टिपेशन्सचे चान्सेस मोठ्या प्रमाणात होत आहे. किंवा सेकंडमध्ये पहा काय दिलं आहे, व्हेरापामिल कॉजेस मोर दॅन अदर CCBs ओके. मग त्याच्यामध्ये ॲम्लोडिपिन्स असेल, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये ॲम्लोडिपिन्स येत आहे
तर त्याच्यामध्ये व्हॅरापामिल्स जे आहे तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे ॲज कम्पेअर टू ॲम्लोडिपिन. तर अशा प्रकारचे MCQs तुम्हाला मोस्ट ऑफ साईड इफेक्टचे विचारले जात आहे, तर ते तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. चला तर नेक्स्ट MCQ पाहू. आता इथं दिलाय तुम्हाला एन्थाल्मेंटिक प्रोड्युसिंग फ्लॅसिड पॅरालिसिस ऑफ वर्म. आता याच्यामध्ये ज्या ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहे तर ते सगळे एन्थाल्मेंटिक आहे. हे सगळे काय आहे तुमचे एन्थाल्मेंटिक दिलेले. म्हणजे तुमचं स्टिबोफेन असेल, डायथल कार्बामाझेमे, पायप्राझाइन्स किंवा मेबेंडाझोल्स हे सगळेच काय तुमचे एन्थाल्मेंटिक आहे. यांचा इफेक्ट एन्थाल्मेंटिक इफेक्ट काय करताय प्रोड्यूस करताय. फक्त तुम्हाला आता याच्यामधून फ्लॅसिड पॅरालिसिस ऑफ वर्म हे कोण प्रोड्यूस करतंय तर ते तुम्हाला इथं फाइंड आउट करायचं आहे. आता याच्यामध्ये पायप्राझाइन्स जे आहे तर हे काय करतंय तुमचं फ्लॅसिड पॅरालिसिस ऑफ वर्म जे आहे तर ते प्रोड्युसिंग तो इफेक्ट प्रोड्युसिंग करतोय. मग याच्यामध्ये तुमचं स्टिबोफेन असेल तर स्टिबोफेन काय तुमचं गाबा गाबा अगोनिस्टिस आहे. हा काय तुमचा गाबा अगोनिस्ट आहे. त्याच्यानंतर डायथल कार्बामाझाइन्स काय तुमचं हे काय तुमचं फिलॅरायसिस मध्ये मोस्ट ऑफ यूज होत आहे. त्याच्यानंतर मेबेंडाझोल्स असेल तर मेबेंडाझोल्स तुमचं इनिबिट करतंय. ओके, पॉलिमरायझेशन्सला इनिबिशन्स करतंय. इनिबिट पॉलिमरायझेशन्स. आणि फ्लॅसिड पॅरालिसिसचा वर्म जो आहे ओके तर त्याला इनिबिट कोण करतंय तुमचं पायप्राझाइन्स करतंय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही MCQs तुम्हाला विचारले जात आहे तर त्याचे ऑप्शन्स मोस्ट ऑफ MPC सिमिलर विचारते, पण तुम्हाला परफेक्ट माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. आता याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन्स पाहूया परत एकदा. आता पायप्राझाइन्स काय तुमचं गाबा अगोनिस्ट आहे किंवा तुमचं पायप्राझाइन्स जे आहे तर ते काय करतंय फ्लॅसिड पॅरालिसिसला इनिबिट करतंय. देन हायपर पोलरायझेशन्स असेल ओके त्याच्यामुळे काय होतं न्यूरोमस्क्युलर जंक्शन जे आहे किंवा फ्लॅसिड पॅरालिसिस ऑफ द वर्म हे ॲक्शन्स प्रोड्यूस होते. सिम्पली तुम्ही ही जी पायप्राझाइन्स जे आहे ओके तर पॅरालिसिस असेल किंवा फ्लॅसिड्स किंवा मेकॅनिझम्समध्ये म्हटलं तर गाबा रिलॅक्झेशन्स आणि फ्लॅसिड स्टेट या 3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवू शकताय. जनरल तुम्हाला व्यवस्थित ॲन्सर जे आहे तर ते लक्षात ठेवायचं असेल तर स्मार्ट टिप दिलेली आहे खाली. देन नेक्स्ट पहा, याच्यामध्ये पुढं विचारलंय तुम्हाला ड्रग रेजिस्टन्स कॉमनली प्रोड्यूस बाय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेजिस्टन्स म्हटलं तर ह्या रेजिस्टन्सवरती पण कोणते कोणते ड्रग रेजिस्टन्स तयार करताय त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहे. तर इथं जे ऑप्शन्स पाहताय तुम्ही इथॅम्बिटल, रिफाम्पिसिन्स, पायरिजिनामाइड्स आणि आयसोनियाझाइड्स तर हे सगळे कशाच्या रिलेटेड आहे ट्युबरक्लोसिस. टीबीच्या ट्रीटमेंटमध्ये आपण पाहिलं असेल इथॅम्बिटल्स असेल, रिफॅम्पिसिन्स असेल, पायरिजिनामाइड्स असेल किंवा आयसोनियाझाइड्स हे काय करतोय आपण एक कॉम्बिनेशन्समध्ये यूज केलेले मोस्ट ऑफ आपण कॉम्बिनेशन थेरपी जे आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणतो डॉट्स थेरपीमध्ये मोस्ट ऑफ यूज करताना आपण पाहिले होते. पण याच्यामध्ये काय होतंय जर सपोज तुम्ही जर रिफाम्पिसिन जर आलोन दिला ओके फक्त रिफाम्पिसिन ड्रग दिला तर त्या केसेसमध्ये काय होऊ शकतंय तुमचं ड्रगचा रेजिस्टन्स जो आहे तर तो तयार होऊ शकतोय. मग बाकीच्या ह्या केसेस इथॅम्बिटल, रिफाम्पिसिन, पायरिजिनामाइड, आयसोनियाझाइड आपल्यामध्ये कॉम्बिनेशन्समध्ये डॉट्स थेरपीमध्ये मोस्ट ऑफ दिलं जात आहे. पण रिफाम्पिसिन जो आहे तो दिला तर काय होऊ शकतंय ड्रग रेजिस्टन्स तयार होऊ शकतंय. तर याच्यामध्ये पहा एक्सप्लेनेशन्समध्ये दिलेलं आहे आलोन जर यूज केला ओके फक्त रिफाम्पिसिन जर दिला तर त्या कंडिशन्समध्ये किंवा मोनोथेरपी जर डॉक्टरांनी दिली तर त्या कंडिशन्समध्ये रेजिस्टन्स जो आहे तर तो डेव्हलप होतोय. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ डॉट्स थेरपी असेल ओके कॉम्बिनेशन्समध्ये टीबीमध्ये काय केलं जातंय टीबीला कव्हर करण्यासाठी मोस्ट ऑफ तुमचं इथॅम्बिटल्स असेल, आयसोनियाझाइड्स असेल, पायरिजिनामाइड्स असेल हे काय केलं जातंय कॉम्बिनेशन्समध्ये दिलं जातंय. ओके ही ट्रीटमेंट आपण डॉट्समध्ये पाहिलेली. आता याच्यामध्ये पहा क्लिनिकल रूलमध्ये काय एक स्मार्ट टिप्स दिलेलं आहे की मोस्ट ऑफ काय होतंय रिफाम्पिसिन्स कधीच आलोन दिलं जात नाही ओके की दिलं जात नाही. काय होऊ शकतं याच्यामुळे आपल्याला माहिती आहे काय होऊ शकतं ड्रग रेजिस्टन्स तयार होऊ शकतं त्याच्यामुळे त्या गोष्टी त्याला आलोन दिले जात नाही. त्याच्यानंतर पहा हाय म्युटेशन रेट इन बॅक्टेरिया अगेन्स्ट दिस स्पेसिफिक ड्रग ओके म्युटेशन्स रेट जो आहे तर तो रिफाम्पिसिनच्या अगेन्स्ट हाय आहे बाकीच्या ड्रगच्या कम्पेअरच्या अगेन्स्ट.
रिफॉर्मपिसिनच्या अगेन्स्ट ड्रग म्युटेशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे काय होतं रेझिस्टन्स तयार होतंय. त्याच्यानंतर पहा पुढचा MCQ पाहू. आता याच्यामध्ये काय विचारलंय पहा आता, प्रोप्रोनॉल कॉन्ट्राइंडिकेटेड इन. आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रोप्रोनॉल जो ड्रग आहे हायपरटेन्शन्स मध्ये मोस्ट ऑफ नॉन बीटा ब्लॉकर्स प्रत्येकाला माहित असेल काय नॉन बीटा ब्लॉकर्स मध्ये यूज होतोय. आता याच्यामध्ये प्रोप्रोनॉलची कॅटेगरी तुम्हाला माहित झाली. विचारलं काय कॉन्ट्राइंडिकेशन्स कशामध्ये होती, प्रोप्रोनॉल कशामध्ये कॉन्ट्राइंडिकेशन करतोय. आता आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे अँजिना पेक्टोरिसिस असेल, सुप्राव्हेंट्रिक्युलर अरेथमियाज असेल, हायपरटेन्शन आहे किंवा ग्लुकोमा आहे. आता याच्यामध्ये कॉमन 3 ह्या ज्या गोष्टी तर त्या जर पाहिल्या तर त्या कशा रिलेटेड असणार, तुमच्या हायपरटेन्शन रिलेटेड आहे. या 3 गोष्टी काय आहे, हायपरटेन्शन रिलेटेड आहे. अँजिना पेक्टोरिसिस मध्ये काय होतं, आपल्याला डिस्कम्फर्ट फील होतंय, ऑक्सिजन लेवल आपल्या हार्टमध्ये कमी होते, किंवा सुप्रा व्हेंट्रिक्युलर अरेथमियाज मध्ये काय होतंय की याच्यामध्ये की जी काही मुवमेंट जे आहे किंवा फास्ट मुवमेंट असेल ती होते. हायपरटेन्शन मध्ये फास्ट मुवमेंट असेल किंवा स्लो मुवमेंट जे आहे तर ती हार्टची होती. तर याच्यामध्ये ह्या तिन्ही कंडिशन्स हायपरटेन्शन रिलेटेड आहे. ही जी आहे ग्लुकोमा, याच्यामध्ये काय होते, ऑप्टिक नर्व जे आहे आईज मधली तर ती नर्व काय होती, ती इथं डिस्ट्रॅक्ट केली जाते. तर मोस्ट ऑफ प्रोप्रोनॉलच्या कॉन्ट्राइंडिकेशन्स मध्ये काय होतंय, ग्लुकोमा जे आहे ओके, ग्लुकोमाची कंडिशन्स होते. हे प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पहा. नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स आहे किंवा इट मे वर्सन इंट्राऑक्युलर प्रेशर्स और इंटरॅक्ट पुअरली इन ग्लुकोमा. इंट्राऑक्युलर प्रेशर जो आहे तर तो याच्यामुळे काय होऊ शकतोय, खराब होऊ शकतोय. ओके, ग्लुकोमाची कंडिशन्स तयार होऊ शकते प्रोप्रोनॉलमुळे. किंवा याच्यामुळे काय होतंय, मोस्ट ऑफ आपल्याला माहिती आहे की अँजायना असेल, प्रोप्रोनॉल अरेथमिया आणि हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटमध्ये आपण प्रोप्रोनॉल यूज करतोय. त्याच्यानंतर काय स्मार्ट टिप्स दिलेले आहे. आता याच्यामध्ये पहा, ABCs हार्ट रेट BP इश्यूज ट्रीटेड बाय बीटा ब्लॉकर्स. D इज आउटलियर डिस्टिंक्शन, डोंट कन्फ्यूज प्रोप्रोनॉल सिस्टमिक विथ टिमेलॉल आय ड्रॉप्स. ओके, आता याच्यामध्ये काही कंडिशन्समध्ये एक पुढचा क्वेश्चन्स जो आहे तर तो कसा सिमिलर आहे किंवा त्याच्यामुळे कसं कन्फ्युजन होऊ शकतंय तर ते एक थोडक्यात इथं दिलेलं आहे. आता प्रोप्रोनॉल म्हटलं की लॉल म्हटलं की तुम्हाला लगेच टिमेलॉल पण आठवल, पण मोस्ट ऑफ काय होते, एक सिस्टेमिक किंवा टिमेलॉल कशामध्ये आय ड्रॉप्समध्ये यूज होते. ओके, की ह्या कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी मोस्ट ऑफ MPSC विचारणार आहे. त्याच्यामुळे काही स्मार्ट टिप्स व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा पुढचा MCQज आहे, मोस्ट सिरियस साईड इफेक्ट ऑफ फिनॅल्ब्युटाझोन्स. फिनॅल्ब्युटाझोनचा सगळ्यात सिरियस साईड इफेक्ट आपल्याला इथे विचारलेला आहे. आता याच्यामध्ये पहा, हेडॅक, इपिगॅस्ट्रिक डिस्ट्रेस, अग्रॅन्युलोसायटोसिस आणि ब्लड विजन्स. तर हे ऑप्शन्स आपल्याला इथे दिलेले आहे, 4 ऑप्शन्स. आता आपल्याला मोस्ट सिरियस विचारलेले आहे. आता हेडॅक सिरियस असणार आहे का, किंवा इपिगॅस्ट्रिक डिस्ट्रेस सिरियस असणार आहे का, किंवा ब्लड विजन्स हा थोडासा असू शकतोय की ह्या 2 मध्ये सिरियसनेस वाटतोय तुम्हाला. आता याच्यात 2 मधून तुम्हाला चॉईस करायचं आहे की कोणता असणार आहे. आता फिनाइल ब्युटाझोन्स जो आहे ओके, आता अग्रॅन्युलोसाइट्स काय हे जाणून घ्या थोडक्यात. ज्या कंडिशन्समध्ये न्यूट्रोफिल्सची लेवल ही जी 100 मायक्रो लिटर्स असते, 100 मायक्रो लिटर्स असते, तर ती ज्यावेळेस कमी होते, 100 मायक्रो लिटर्सपेक्षा कमी होते, न्यूट्रोफिल्स ज्यावेळेस बॉडीमधल्या कमी होत आहे, तर त्या कंडिशन्समध्ये जे काही बोन मॅरो डिप्रेशन्स होत आहे, बोन मॅरो जो आहे तर ते कमी तयार होत आहे. त्याच्यामुळं हे फिनाइलब्युटाझोन्स काय करतंय, हे सगळ्यात डेंजरस साईड इफेक्ट आहे. आता बोन मॅरो का इम्पॉर्टंट आहे, सप्रेस झाल्यानंतर काय होऊ शकतंय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोन मॅरो जर सप्रेशन झालं तर तिथं बोन मॅरोमध्ये आपल्या बॉडीमध्ये काय होतं, आरबीसीस तयार होत आहे. आरबीसीचं प्रोडक्शन जर कमी झालं तर काय होईल, ॲनिमिया सारखी कंडिशन्स तयार होऊ शकते, किंवा ब्लड कमी होऊ शकतं, HB लेवल कमी होऊ शकते. तर त्याच्यामुळं अग्रॅन्युलर साइट्स काय मोस्ट सिरियस साईड इफेक्ट येतोय. ओके, फिनाइलब्युटाझोनचा मोस्ट सिरियस साईड इफेक्ट तुमचा अग्रॅन्युलोसायटोसिस आहे. ओके, याच्यामध्ये पण दिलेलं आहे सिव्हिअर अँड लाईफ थ्रेटनिंग सपरेशन्स ऑफ बोन मॅरो. सिव्हिअर अँड लाईफ थ्रेटनिंग सपरेशन्स ऑफ बोन मॅरो होतोय. ओके, त्याच्यामुळं हे सिव्हिअर मध्ये जात आहे.
त्याच्यानंतर स्मार्ट टिप्स दिलेली आहे पहा. बोन मॅरो सप्रेशन जे आहे तर ते लाईफ थ्रेटनिंगमध्ये जाते. ओके, लाईफ थ्रेटनिंगमध्ये सिव्हिअर कंडिशन्स आहे ती. त्याच्यानंतर पहा फिनाइलब्युटेझन्स ब्लड टॉक्झिसिटी पण तुम्ही लक्षात ठेवू शकताय. फिनाइलब्युटेझन्समुळे ब्लड टॉक्झिसिटी पण होते, हे हे अशाच रीत्या पण तुम्ही लक्षात ठेवू शकताय. नेक्स्ट आपल्याला पुढचा क्वेश्चन जो आहे तर तो पहा अँटी हायपरटेन्सिव्ह दॅट इलेवेट ट्रायग्लिसराइड्स. आता ट्रायग्लिसराइड्स असेल किंवा कोलेस्ट्रॉल लेवल ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये असं कोणतं अँटी हायपरटेन्सिव्ह जे इन्क्रीज करते. ऑप्शन दिलेले आपल्याला एसी इनिबिटर्स असेल, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहे, अल्फा ब्लॉकर्स आहे किंवा थायझाइड डायरेटिक्स आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. आता याच्यामध्ये जे ऑप्शन्स दिलेले आहे तर एसी इनिबिटर्स असेल किंवा अल्फा किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहे तर हे न्यूट्रल इफेक्ट आहे. हे काय करताय, कोणत्याही प्रकारचं लिपिड जे आहे तर ते लेवल इन्क्रीज करत नाही, न्यूट्रल करताय. जे थायझाइड डायरेटिक्स असणारे तर ते काय करताय, ट्रायग्लिसराइड्स किंवा कोलेस्ट्रॉल लेवल जे आहे तर ती बॉडीमध्ये इन्क्रीज करते. तर डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन्स पहा, याच्यात पुढे दिलेलं आहे. आता थायझाइड डायरेटिक काय करते, मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस कॉज करते. ज्यावेळेस मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस होणार आहे तर त्याच्यामुळं हायपरलिपिडेमिया असेल किंवा ट्रायग्लिसराइड्स किंवा कोलेस्ट्रॉलची लेवल जी आहे तर ती वाढणार आहे किंवा इलिव्हेट होणार आहे. त्याच्यानंतर याच्यामुळं अजून काय होते, ग्लुकोज आणि युरिक ॲसिड लेवल जे आहे तर ती पण काय होते, इन्क्रीज होते थायझाइड डायरेटिक्समुळं. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. किंवा तुमचं एसी असेल किंवा CCB असेल तर हे लिपिड न्यूट्रल आहे. याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं तुमच्या बॉडीमध्ये ट्रायग्लिसराइड्स असेल कोलेस्ट्रॉल्स असेल तर ते इन्क्रीज होत नाही एसी आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समुळं. टिप दिलेली आहे बा खाली. मग याच्यामध्ये थायझाइड काय इन्क्रीज करत आहे, शुगर, लिपिड आणि युरिक ॲसिड्स ह्या 3 गोष्टी तुमच्या थायझाइड डायरेटिक्स इन्क्रीज करत आहे. तुमचं शुगर असेल, लिपिड्स असेल आणि युरिक ॲसिड लेवल. त्याच्यानंतर कॉशन्स पण दिलेली आहे. अवॉइड इन पेशंट्स विथ सिव्हिअर हाय कोलेस्ट्रॉल. ज्या पेशंट्समध्ये खूप जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल्स असेल किंवा जो ओबेसिटीचा पेशंट असेल की ज्याच्यामध्ये ज्याचं बॉडी वेट जास्त आहे, कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइडची लेवल जास्त असेल तर त्या कंडिशन्समध्ये त्या पेशंटमध्ये थायझाइड डायरेटिक्स त्या पेशंटला द्यायचं अवॉइड करायचं. बाकीच्या अँटी हायपरलिपिडेमियाचे ड्रग त्याला देऊ शकताय, थायझाइड डायरेटिक्स त्याला अवॉइड करायचे. याच्यामध्ये हे दिल्यानंतर काय होऊ शकते, त्याच्या बॉडीमध्ये असणारी कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड्स लेवल अजून प्रमाणे काय होईल, इलेव्हेट होईल, वाढेल किंवा ब्लड ग्लुकोजला असेल तर ते वाढू शकतंय किंवा युरिक ॲसिड लेवल इन्क्रीज होऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित छान प्रकारे लक्षात ठेवू शकताय. तर अशाच प्रकारचे MCQs ह्या PYQ सिरीजमध्ये आपण घेणार आहे की याच्यामध्ये तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन्स MPSC मध्ये काय केलं जातं, सिमिलर क्वेश्चन्स, सिमिलर मीन्स सिमिलर ऑप्शनचे क्वेश्चन्स जे आहे की याचं ऑप्शन्स ज्यावेळेस आपण वाचतोय तर त्यावेळेस आपल्याला वाटतं की हे पण असेल, सगळेच आपल्याला सिमिलर वाटत आहे, चॉईस करताना खूप सगळ्या डिफिकल्टीज येऊ शकतात. तर आपण एक फास्ट ट्रॅक बॅच याच्यामध्ये घेतोय की याच्यामधून तुम्हाला खूप लवकर आन्सर काय असणार आहे, खूप जास्तीत जास्त PYQचा सराव असेल, टेस्ट सिरीज आपण याच्यामध्ये घेणार आहे की तुम्हाला कमी टाईम पिरियडमध्ये जास्त आउटपुट तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक आवडला असेल तर. ठीक आहे, थँक्यू.